पंढरपूर कॉरिडॉर हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। याच प्रोजेक्टला आता पंढरपुरातून विरोध होत आहे। सर्वेक्षणाला माहिती दिली म्हणजे कॉरिडॉरला पाठिंबा दिला असे नाही, अशी स्पष्ट भूमिका कॉरिडॉर बाधित तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीने घेतली आहे। पंढरपुरातील नागरिकांचा कॉरिडॉरला विरोधच आहे। हा विरोध स्पष्ट करायचा असेल तर प्रशासनाने कॉरिडॉरच्या निर्णयासाठी मतदान घ्यावे। प्रशासन मतदान घेत नसेल तर आम्ही अभिरूप मतदान घेऊ आणि कॉरिडॉरला विरोध करू, अशी ही भूमिका तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीने घेतली आहे। माननीय जिल्हाधिकारी यांनी सर्वे घेतलेला आहे। त्यांच्या आव्हानाला मान देऊन आमच्या संभाव्य बाधित लोकांनी माहिती दिलेली आहे। माहिती दिली याचा अर्थ कॉरिडॉरला कुणीही पाठिंबा दर्शवलेला नाही, तरी सुद्धा शासन अशा प्रकारची विधाने करत आहे। आमच्या लोकांनी जे फॉर्म भरून दिले त्यामध्ये प्रत्येकाने आमच्या कॉरिडॉरला ठाम विरोध आहे अशी टिप्पणी दिलेली आहे। असं असून सुद्धा सरकार अशा प्रकारच्या बातम्या प्रस्तुत करत आहे। त्यामुळे आम्ही शासनाकडे मतदान घेण्याचा, संभाव्य बाधितांचा कॉरिडॉरला पाठिंबा आहे अगर विरोध आहे या मुद्द्यावर मतदान घ्यावे अशी मागणी केलेली आहे। कॉरिडॉर प्रोजेक्टला नागरिकांचा विरोध। पंढरपुरात आता हा विरोध होताना पाहायला मिळतोय। सर्वेक्षणाला सहकार्य म्हणजे कॉरिडॉरला पाठिंबा नाही, अशी स्पष्ट भूमिका आता त्यांनी मांडलेली आहे। कॉरिडॉर बाधित तीर्थक्षेत्र बचाव समितीने आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। पंढरपूर कॉरिडॉर हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अभिराज, आपण या ठिकाणी पाहतोय देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मात्र या प्रोजेक्टला पंढरपुरातून विरोध होताना पाहायला मिळतोय। नक्कीच नीलम, या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना जलद, सुलभ आणि सुरक्षित दर्शन व्हावं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरचा कॉरिडॉर हा प्रकल्प हाती घेतलेला आहे। मात्र या कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसरातील जवळपास 600 कुटुंब ही बाधित होणार आहेत आणि या कुटुंबांनी आता या कॉरिडॉरला, मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला विरोध सुरू केलेला आहे। 7, 8 आणि 9 मे रोजी प्रशासनाने बाधित होणाऱ्या सर्व मालमत्तांचा सर्वे केला होता आणि 90% बाधितांनी या सर्वेमध्ये भाग घेतला। आपल्या मालमत्तांची माहिती सरकारला दिली, मोबदला किती पाहिजे याच्याबद्दल देखील आपलं मत मांडलं। पण आता पुन्हा एकदा आमचा कॉरिडॉरला विरोध कायम आहे, पंढरपूरमध्ये कॉरिडॉरची गरज नाही, असा कुठंतरी पवित्रा या ठिकाणी घेतलेला दिसून येतोय आणि यांनी आता कॉरिडॉर बद्दल मत जाणून घेण्यासाठी अभिरूप मतदान घ्यावं अशी मागणी सरकारकडे आणि प्रशासनाकडे केलेली दिसत आहे। एकंदरीतच जवळपास 2000 कोटी रुपयांचा हा असणाऱ्या कॉरिडॉरला मंदिर परिसरातील बाधितांनी विरोध केल्याचं दिसून येते आणि कुठेतरी त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच ड्रीम प्रोजेक्टला या ठिकाणी पंढरपूरमध्ये खीळ बसलेली दिसत आहे। जी, नक्कीच हा प्रोजेक्ट होण्यासाठी प्रशासन काही मनधरणी करण्यासाठी काही बैठक घेणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच याच महिन्यामध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व बाधितांबरोबर मॅरेथॉन बैठका घेतल्या होत्या। जवळपास 6 दिवस या बैठका चालल्या, त्यांच्यातून त्यांची मतं जाणून घेतली आणि त्यानंतर सर्वेला सुरुवात केली होती। 90% लोकांनी सर्वेमध्ये सहभाग घेतला आणि कुठेतरी 10% लोकांनी सर्वेमध्ये माहिती दिली नव्हती। पण आता या सर्व लोकांनी मिळून बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वे जरी दिलेला असला, सर्वेमध्ये सहभागी झालेलो असलो तरी आमचा विरोध कायम आहे, यासाठी अभिरूप मतदान घेण्याची मागणी या ठिकाणी या प्रकल्प बाधितांनी केलेली आहे। धन्यवाद अभिराज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।